गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर लेक्चरला स्टार्ट करूया. चला तर आपले लेक्चर स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार कोणास आहे? तर आपले ऑप्शन आहेत, 1 लोकसभा सभापती, पंतप्रधान, राज्यसभा सभापती, राष्ट्रपती. तर आपला राईट आन्सर आहे 4 राष्ट्रपती. चला तर 2 नंबरचा क्वेश्चन आहे, कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? तर ऑप्शन आहेत, 1 42व्या, 43व्या, 44व्या, 45व्या. तर आपला राईट आन्सर काय ना 42व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, एखादे विधेयक अर्थविषयक विधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे? तर आपला ऑप्शन आहे, राष्ट्रपती, राज्यसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती. तर आपला राईट आन्सर आहे लोकसभेचे सभापती. लोकसभेचे सभापती हे आपलं राईट आन्सर आहे. चला 4 नंबरचा क्वेश्चन आहे, कितव्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाल 6 वर्षाचा करण्यात आला आहे? तर कितव्या घटना दुरुस्तीनुसार 42व्या, 43व्या, 44व्या, 45व्या. आपला राईट आन्सर आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. भारताचा मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते? तर ऑप्शन आहेत 58, 60, 62, 65. तर आपलं राईट आन्सर काय येणार 65 वर्षापर्यंत. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते? तर किती वर्षापर्यंत? 58, 60, 62, 65. तर आपला राईट आन्सर आहे 62 वर्षापर्यंत. 62 वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा, शेती हा विषय परिशिष्ट 7 मधील या अनुसूचित समाविष्ट आहे? तर कोणत्या अनुसूचित? केंद्र सूची, राज्य सूची, उर्वरित सूची, समवर्ती सूची. तर आपलं राईट आन्सर काय? राज्य सूची. याच्यात शेती हा विषय समाविष्ट आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील हे सभागृह शक्तिशाली आहे? तर कोणते सभागृह शक्तिशाली आहे विधिमंडळातील? विधानसभा, विधान परिषद, वरिष्ठ सभागृह, कार्यकारी मंडळ. तर आपलं राईट आन्सर काय आहे? विधानसभा. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? तर ऑप्शन आहे, बिहार, नागालँड, आसाम, त्रिपुरा. प्रश्न काय आहे? अस्तित्वात नाही म्हणतायत. कोणत्या राज्यात? तर कोणत्या राज्यात आहे मग? ठीक आहे, बिहार, नागालँड, आसाम, त्रिपुरा यापैकी कोणत्या राज्यात नाही आहे? तर नागालँड या राज्यात अस्तित्वात नाही आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. देशातील पंचायत राज व्यवस्थेचा शुभारंभ जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते खालीलपैकी कुठे झाला? तर कुठे झाला? वर्धा, अलाहाबाद, नागौर, साबरमती. तर आपलं राईट आन्सर काय? नागौर. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर कोण भूषवितो? राष्ट्रपती, राज्यसभेचा सभापती, लोकसभेचा सभापती, पंतप्रधान. तर आपलं राईट आन्सर काय? लोकसभेचा सभापती भूषवितो. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात एखादा विवाद निर्माण झाल्यास त्याचा निवाडा करण्याचा अधिकार कोणास आहे? तर ऑप्शन आहे, लोकसभेच्या सभापतींना, सर्वोच्च न्यायालयास, राज्यसभेच्या अध्यक्षांना आणि निवडणूक आयोगास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सर्वोच्च न्यायालयास हे आपलं राईट आन्सर आहे. 13 नंबरचा क्वेश्चन,
कलम हे राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. तर कोणते कलम आहे? कलम 123, कलम 368, कलम 352, कलम 370. तर आपलं राईट आन्सर आहे कलम 123. 1, 2, 3 लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते? तर कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते? तर ऑप्शन आहे पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभा सभापती, राष्ट्रपती. तर आपलं राईट आन्सर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती आपलं राईट आन्सर आहे. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? ऑप्शन आहे राष्ट्रपती, लोकसभा सभापती, संसदीय कार्यमंत्री, पंतप्रधान. तर आपलं राईट आन्सर काय होणार? पंतप्रधान. आता 16 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्याच्या विधान परिषदेत जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेतील सदस्यांच्या संख्येच्या इतके सभासद असतात. तर किती सभासद असतात? 1/3, 2/3, 1/4, 1/5. तर आपला राईट आन्सर काय आहे? 1/3. तर किती असतात? 1/3. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणतात? तर ऑप्शन आहे दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात. दर 5 वर्षांनी राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून जातात. राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात. राज्यसभेवर सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे नागरिक नसले तरी चालते. तर आपलं कोणतं विधान बरोबर आहे? 17 नंबरचे आहेत ना. तर विधान नंबर 1, दर 2 वर्षांनी राज्यसभेवर 1/3 सभासद निवृत्त होतात. हे आपलं राईट आन्सर. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर 1 आहे अर्थविषयक विधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाऊ शकते. 2 आहे अर्थविषयक विधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाऊ शकत नाही. 3 आहे अर्थविषयक विधेयकास राज्यसभा काहीही दुरुस्ती सुचवू शकत नाही. 4 आहे राज्यसभेने सुचविलेल्या दुरुस्त्या लोकसभेला मान्य कराव्याच लागतात. तर आपला राईट आन्सर काय आहे? 2 नंबर. अर्थविषयक विधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाऊ शकत नाही. ते प्रथम लोकसभेत मांडावे लागते. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची नोंद ठेवावी लागते व त्यास कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. 2 देशातील इतर न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा निर्णय घेता येत नाही. त्याचा ऑप्शन आहेत दोन्ही विधाने बरोबर आहेत. फक्त पहिले विधान बरोबर आहे. फक्त दुसरे विधान बरोबर आहे. 4 नंबर आहे दोन्ही विधाने चूक आहेत. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर येणार 1, दोन्ही विधाने बरोबर आहे. तर आपलं काय? दोन्ही विधाने बरोबर आहे. तर काय? दोन्ही विधाने बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची नोंद ठेवावी लागते व त्यास कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. 2 आहे देशातील इतर न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा निर्णय घेता येत नाही. तर दोन्ही बरोबर आहे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, संघराज्य शासन पद्धतीमध्ये ऑप्शन्स केंद्र व राज्य यामध्ये अधिकाराची विभागणी केली असते. केंद्र शासनाकडून राज्य शासनास अधिकार प्रदान केले जातात. केंद्राकडे अधिकार एकवटलेले असतात. 4 केंद्र व राज्य समान अधिकार असतात. तर आपला राईट आन्सर काय आहे? केंद्र व राज्य यामध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते.
ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. तर 21 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक कापूस पिकवला जातो? तर कोणत्या विभागात सर्वाधिक कापूस पिकवला जातो महाराष्ट्राच्या? ऑप्शन 1 पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण. तर आपला राईट आन्सर काय? विदर्भ. विदर्भात कापूस जास्त पिकवला जातो. 22 नंबरचा क्वेश्चन आहे, सर्वसाधारणपणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील पिके हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतात? तर ऑप्शन आहे तृणधान्य पिके, कडधान्य पिके, गळीत पिके, फळपिके. तर आपलं राईट आन्सर काय ना? कडधान्य पिके हे आपलं राईट आन्सर आहे. 23 नंबरचा क्वेश्चन आहे, निचरण प्रक्रियेत अगदी सहजपणे नष्ट होणारे पोषण द्रव्य पुढीलपैकी कोणते? तर नत्र, स्फुरद, पार्थ. तर आपलं राईट आन्सर काय? 1 नत्र. 24 नंबरचा क्वेश्चन आहे, दाब कलम, गुटी कलम व पिशवी कलम या तिन्ही पद्धती खालीलपैकी कोणत्या एका फळाच्या अभिवृद्धीशी निगडीत आहे? तर कोणत्या फळाच्या अभिवृद्धीशी निगडीत आहे? केळी, आंबा, पपई, पेरू. तर आपलं राईट आन्सर आहे पेरू या पिकाच्या लागवडीशी निगडीत आहे. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, पाण्याची 60 ते 70% बचत करणारी सिंचन पद्धती कोणती आहे? तर ऑप्शन आहे सारा पद्धत, फवारा पद्धत, ठिबक सिंचन पद्धत, आडे पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ठिबक सिंचन पद्धत हे आपलं राईट आन्सर आहे. 26 नंबरचा क्वेश्चन आहे, गांडुळाच्या सहाय्याने तयार केलेल्या खतास कोणते नाव दिले जाते? फर्टिवर्म, वर्मी युरिया, वर्मी कंपोस्ट, अर्थवर्म कंपोस्ट. तर आपलं राईट आन्सर काय आहे? वर्मी कंपोस्ट हे आपलं राईट आन्सर आहे. रोशा गवतास या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर कोणत्या नावाने ओळखले जाते? तिखाडी, गवती चहा, वाडा, जावा. तर रोशा गवतास तिखाडी नावाने ओळखले जाते. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, मिरचीतील तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर कॅप्सिसिन, ग्लायकोप्रोटीन, ॲमिनो ॲसिड, कुर्कुमिन. तर आपलं राईट आन्सर काय? कॅप्सिसिन मुळे या द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो. आणि लाल रंग कसा आहे, कोणत्या द्रव्यामुळे येतो? कॅप्सिथिनमुळे येतो. सिनमुळे तिखटपणा आणि थिनमुळे लाल रंग. दोन्ही लक्षात ठेवायचं, कोणतं पण विचारतात. 29 नंबरचा क्वेश्चन आहे, फळ लागवडीत 2 ओळी व लगतच्या 2 झाडांमधील अंतर पुढीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर अवलंबून असते? तर ऑप्शन आहे 1 जमिनीची उपलब्धता, शेतकऱ्यांचे मत, झाडांचे पसरण कशा प्रकारे होते, खतांची उपलब्धता. तर आपलं राईट आन्सर आहे झाडांचे प्रसरण कशा प्रकारे होते त्याच्यावर अवलंबून असते. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, पांढरा साका ही समस्या आंब्याच्या कोणत्या जातीत दिसून येते? तर लंगडा, पायरी, दशेरी, हापूस. तर आपला राईट आन्सर आहे हापूस. 31 नंबरचा क्वेश्चन आहे, भाज्यातून आपणास पुढीलपैकी कोणते द्रव्य मुबलक प्रमाणात मिळू शकते? तर ऑप्शन आहे पिष्टमय पदार्थ, जीवनसत्व, प्रथिने, स्निग्ध पदार्थ. तर आपला राईट आन्सर आहे जीवनसत्वे. 32 नंबरचा क्वेश्चन आहे, वर्षजीवी वनस्पती यांचे जीवनचक्र किती कालावधीत पूर्ण करतात? तर ऑप्शन आहे 10 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष. वर्षजीवी म्हणजे 1 वर्ष. तर आपलं राईट आन्सर 1 वर्ष. 33 नंबरचा क्वेश्चन आहे, फळबागेस काही दिवस पाण्याचा ताण देऊन मशागत, खते देणे ही कामे केली जातात. या प्रक्रियेस पुढीलपैकी कोणते नाव आहे? बहार धरणे, कोरडवाहू फळ लागवड, पाण्याचे व्यवस्थापन, गडलिंग. तर आपलं राईट आन्सर आहे बहार धरणे हे आपलं राईट आन्सर. अजीवनसत्वाला दुसरे नाव कोणते? तर ऑप्शन आहे कॅरोटीन, ॲस्कॉर्बिक ॲसिड, थायमिन, रेटिनॉल. तर आपलं राईट आन्सर आहे कॅरोटीन. अजीवनसत्वाला दुसरे नाव कॅरोटीन आहे. तर 35 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या फळात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? अंजीर, आंबा, करवंद, केळी.
तर आपलं राईट आन्सर आहे करवंद. करवंदात मुबलक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. भरपूर लोह मिळते करवंदापासून. 36 नंबरचा क्वेश्चन आहे. मधुमक्षिका पालन हा जोडधंदा खालीलपैकी कोणत्या शेतीस उपयुक्त ठरतो? तर केळी बाग, भात शेती, भाजीपाला उत्पादन, सूर्यफूल शेती. तर आपलं राईट आन्सर आहे सूर्यफूल शेती. या पिकासाठी जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन उपयुक्त आहे. 37 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात मराठवाडा विभागातील शेळीची प्रसिद्ध जात कोणती? ऑप्शन आहे संगमनेरी, मलबारी, मेहसाणा, उस्मानाबादी. तर आपलं राईट आन्सर काय आहे? उस्मानाबादी हे आपलं राईट आन्सर आहे. आता नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणत्या मार्गाने ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होत नाही? तर आपला ऑप्शन आहे सरकारी अनुदान, जमिनीवरील स्थानिक कर, आयकर, घरावरील कर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? आयकर या मार्गाने ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होत नाही. तर 97 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकते? तर ऑप्शन आहे राज्य सरकार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करू शकते. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 98 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जिल्हाधिकारी, केंद्र सरकार, विभागीय आयुक्त, राज्य सरकार. तर आपलं राईट आन्सर काय ना? राज्य सरकार. राज्य सरकारला अधिकार आहे ग्रामपंचायती स्थापन करण्याचा. 99 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी आरक्षण अगदी अलीकडे केव्हा वाढविले? तर 2006, 2011, 2012, 1993. तर आपला राईट आन्सर आहे 2011. नेक्स्ट क्वेश्चन आहे. स्थानिक स्वराज्य स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर केंद्र सूची, राज्य सूची, पंचायत राज सूची, समवर्ती सूची. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 3 राज्य सूची. राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. नेक्स्ट मराठीचे काही क्वेश्चन आहेत, ते पण बघून घ्या तुम्ही. गटात न बसणारा वर्ण कोणता आहे? अ, इ, उ. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ई. हा गटात न बसणारा शब्द आहे. खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? तर हावभाव, टंकलेखन, इशारे, बोलणे. तर टंकलेखन ही नैसर्गिक नाही, लिहावं लागते. चिदानंद या शब्दाचा विग्रह कसा आहे? कसा करतात चिदानंद याचा विग्रह? चित आनंद, चित्त आनंद, चिद आनंद, चिदानंद. तर आपला राईट आन्सर एक आहे, चित प्लस आनंद. 53 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढील शब्दाचा योग्य पर्याय निवडा. महेंद्र. तर महा प्लस इंद्र, महाइंद्र, महा प्लस इंद्र, मही प्लस इंद्र, मही प्लस इंद्र. तर आपला राईट आन्सर काय म्हणा? 4 मही प्लस इंद्र. पुढील शब्दाचा योग्य पर्याय निवडा. घरी. याचा अर्थ काय येते? घर प्लस ई, घर प्लस ई, घर प्लस मोठी. खालीपैकी यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय? एक घर प्लस मोठी. पुढील शब्दाचा विग्रह ओळखा. पित्राज्ञा, पिता प्लस आज्ञा, पितृ प्लस आज्ञा, पित्र प्लस आज्ञा. 4 आहे पितृ प्लस आज्ञा. तर आपलं राईट आन्सर काय ना? 4 नंबरचं पितृ प्लस आज्ञा. ते पण याच्यात विलांटी, मात्रा,
हे लक्षात ठेवायचं असते, कारण एक जरी चुकलं ऱ्हस्व दीर्घमध्ये तर आपला आन्सर जातील. 56 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. खुशी, गरीब, वही, कीर्ती. तर काय आहे? 3 नंबर वही. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर प्रामाणिकपणा हे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम. तर भाववाचक नाम आहे. तर सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. हे विधान ऑप्शन सत्य आहे, असत्य आहे, अर्धसत्य आहे, सांगता येत नाही. तर आपलं राईट आन्सर काय होणार? आपला राईट आन्सर आहे 1, सत्य आहे. एकोणसाठ नंबरचा क्वेश्चन आहे. उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? उंदरे, उंदरांना, उंदीर. अनेक वचन होत नाही. तर आपलं राईट आन्सर काय? अनेक वचन होत नाही. उंदीर म्हणजे उंदीर, त्याचं अनेक वचन होत नाही. पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? स्त्रीलिंगी, पुल्लिंग, नपुंसकलिंग. पुल्लिंग, नपुंसकलिंग. स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग. तर पोर या शब्दाचे लिंग काय आहे? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. तिन्ही पण याच्यात ते येते. 61 नंबरचा क्वेश्चन. हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? हंस, हंसा, हंसी, हंसी यापैकी नाही. तर 61 नंबरच्या याचं हंस, हंसी. 80 नंबरचा क्वेश्चन आहे. हिंगोली जिल्ह्यातून या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. तर कोणत्या क्रमांकाचा जातो? 222, 224, 17, 22. तर आपला राईट आन्सर आहे 222. 81 नंबरचा क्वेश्चन आहे. हिंगोली जिल्ह्यात नुकताच नव्याने निर्माण झालेला महसूल उपविभाग कोणता आहे? तर एक आहे हिंगोली बसमात, औढा नागनाथ, कळमनुरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? हिंगोली. हा हिंगोली जिल्ह्याचा ग्रामसेवकचा पेपर आहे, जे मी आज तुम्हाला सांगितलं आहे. 82 नंबरचा क्वेश्चन आहे. सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? पूर्णा, कयाधू, खडकपूर्णा, आसना. तर आपला राईट आन्सर काय होणार? पूर्णा. हे आपला राईट आन्सर आहे. 83 नंबरचा क्वेश्चन आहे. हिंगोली जिल्हा डोंगराने व्यापलेला आहे. कोणत्या डोंगराने व्यापलेला आहे हिंगोली जिल्हा? तर सह्याद्री, अजिंठा, सातपुडा, विदर्भ. तर कोणता आहे? अजिंठा डोंगराने व्यापलेला आहे हिंगोली जिल्हा. 84 नंबरचा क्वेश्चन आहे. मराठवाडा सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर बसवंत, जवडा बाजार, डोंगरकडा, हिंगोली. तर आपला राईट आन्सर आहे जवडा बाजार, हिंगोली जिल्ह्यातील. 85 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद स्थायी समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी. तर आपलं राईट आन्सर आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. हे आपलं राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सरपंच किंवा उपसरपंच यांचे विरुद्ध अविश्वासाची नोटीस कोणाकडे द्यावी लागते? तर कोणाकडे द्यावी लागते अविश्वासाची नोटीस? तर ऑप्शन आहेत गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार. तर आपलं राईट आन्सर काय? तहसीलदार. 86 नंबरचा. 87 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, राज्य शासन, पंचायत समिती. तर आपलं राईट आन्सर आहे राज्य शासन. स्थापन करण्याचा पण अधिकार राज्य शासनाला आहे आणि बरखास्त अथवा विसर्जित करण्याचा अधिकार पण राज्य शासनालाच आहे.
88 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुका कोण घेतो? तर कोण घेतो? ऑप्शन आहे सरपंच, गट विकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 3 तहसीलदार. तहसीलदार हा ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुका घेतो. 89 नंबरचा क्वेश्चन आहे. एका वर्षात किमान किती ग्रामसभा घेणे नियमानुसार अनिवार्य आहे? एका वर्षात म्हणतात. तर ऑप्शन आहे 4, 6, 8, 12. तर आपला राईट आन्सर काय? 4. एका वर्षात नियमानुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे किंवा अनिवार्य आहे. तर 4. 90 नंबरचा क्वेश्चन आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या तारखेस साजरा होतो? तर ऑप्शन आहे 1 ऑगस्ट, 25 डिसेंबर, 17 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर. तर आपलं राईट आन्सर काय? आपलं राईट आन्सर आहे 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबरला साजरा होतो. 91 नंबरचा क्वेश्चन आहे. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, सभापती. तर आपला राईट आन्सर आहे पंतप्रधान हा राज्यपालाची नेमणूक करतो. चला तर आपला लेक्चर इथेच थांबू. भरपूर क्वेश्चन झाले आज. पूर्ण मी ग्रामसेवकचा पेपर घेतला हिंगोली जिल्ह्याचं. तर त्याच्यामुळे तुम्ही बघून घ्या काय ग्रामसेवक पेपरला कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. आणि असेच क्वेश्चन घेणार आता मी प्रत्येक जिल्ह्यावाईज. त्याच्यामुळे तुमचा नक्की फायदा होईल. नक्की फायदा होणार. आणि प्रत्येक जिल्ह्यात कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले हे पण तुमच्या लक्षात येणार. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी लवकरात लवकर लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल. कारण जोपर्यंत माझे सबस्क्रायबर पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी लाईव्ह तुमची बॅच घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण लेक्चरला थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.